कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत वेळोवेळी बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. कॅन्सर म्हटलं की लगेच औषधं, शस्त्रक्रिया, तपासण्या आणि जीवनशैलीतले बदल आठवतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या दैनंदिन आहारातील काही साधी पेय देखील शरीरात कॅन्सरविरोधी ढाल उभी करू शकतात? केवळ 3 पेय तुमचं शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या साध्या परंतु आरोग्यदायी पेयांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्यास कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. पण ही पेय कोणती आणि त्यात कॅन्सरचा धोका कमी करण्यासारखं नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया ती 3 पेय कोणती. ग्रीन टी. ग्रीन टीला नेहमीच सुपर ड्रिंक म्हटलं जातं. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचं अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या घटकांपासून पेशींचे संरक्षण करतात. विशेषतः स्तन, प्रोस्टेट व कोलन कॅन्सरच्या धोक्याला हा चहा कमी करतो, असं अभ्यास सांगतो. ग्रीन स्मूदी. पालक, काकडी, सेलरी व आलं यांचं मिश्रण म्हणजेच ग्रीन स्मूदी. डिटॉक्स हा शब्द फॅशनेबल असला तरी खरा डिटॉक्स म्हणजे पेशींना पोषण देणं. पालक व सेलरीतील फोलेट आणि फायबर पोटाच्या कॅन्सरविरोधात उपयुक्त ठरतात. काकडीमुळे शरीराला हायड्रेशन मिळतं, तर आलं सूज कमी करणारं जिंजरॉल देतं. खरं म्हणजे या स्मूदीमुळे निरोगी पेशी दीर्घकाळ वाढणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे असा दुहेरी फायदा होतो. हळदीचं दूध. मिरे घालून मिळवा खास ट्विस्ट. हळदीतील कर्क्युमिन कॅन्सर पेशींवर नियंत्रण ठेवतो, असं संशोधन सांगतं. त्यात काळी मिरी घातल्यानं या घटकांचं शोषण वाढतं. प्रयोगशाळेतील अभ्यासात कर्क्युमिननं गाठी कमी झाल्याचं दिसून आलंय. माणसांवरील परिणाम अजून अभ्यासाधीन असला तरी नियमितपणे हळदीचं दूध प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दीर्घकालीन रोगांचा धोका कमी होतो. महत्त्वाची सूचना. ही माहिती फक्त शैक्षणिक आहे, वैद्यकीय सल्ला नाही. मोठे बदल करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.